नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूजचा फेसबुक लाईव्ह. मी राजेश पांडे. आता मी डीसीपी ऑफिसच्या समोर आहे. वाजलेत साधारण, फेसबुक लाईव्ह आहे त्याच्यामुळे टाइम साधारण 2:34. मालाड वार्ड क्रमांक 43 मध्ये माझा मुलगा उमेदवार आहे. उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि त्या उमेदवारी अर्ज भरताना तिकडचा जो भाजपाचा नेता आहे विनोद मिश्रा, याच्यापासून माझ्या और माझ्या परिवाराला जीवाला धोका आहे. तसं मी पत्र मुंबईच्या आयुक्तांपासून डीसीपीना आणि अन्य डिपार्टमेंटला दिलंय, कुराड पोलीस स्टेशनला पण दिलंय. आणि सतत आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या नेत्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसताना मला दिसली आहे. आणि मी एक पत्र देखील काही दिवसाआधी दिलेलं डीसीपी ऑफिसला. माझ्या विरुद्ध खोटा कट रचून मला खोट्या केसमध्ये फसवण्याचं षडयंत्र विनोद उदयनारायण मिश्रा, जे भारतीय जनता पार्टीचे पूर्व नगरसेवक आहेत, त्यांच्या माध्यमाने होत आहे. मी मुंबई पोलिसांचे आयुक्त आणि उपायुक्त डीसीपी चिमटे साहेब, एसीपी बर्वे साहेब आणि कुराडचे पोलीस वरिष्ठक जी संजीव तावडे साहेब यांना मी वारंवार भेटून मी माझी तक्रार आहे ती त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. पण माझी तक्रार सांगण्याच्या नंतर पण माझ्या विरुद्ध खोटे खोटे गुन्हे दाखल करून मला क्रिमिनल बनवायचं काम हे विनोद उदयनारायण मिश्रा, जे भारतीय जनता पार्टीचा गुंडा जो नेता आहे, त्याच्या माध्यमाने होत आहे. जर माझ्या विरुद्ध कोणत्याही प्रकारच्या इलेक्शन पिरियड मध्ये जर खोटा गुन्हा दाखल करून जर मला, माझ्या मुलाला किंवा माझ्या परिवारातल्या कोणालाही जीवे मारण्याचा धमकी देण्याचा प्रयत्न किंवा जर काय कट रचला तर मी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने सांगतो, मी ह्याच डीसीपी ऑफिसच्या समोर स्वतःला जळवून घेईन, मी स्वतः आत्महत्या करीन आणि माझ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात मी आवाज उचलीन. मी माझ्या परिवारासोबत जीवाचं बरं वाईट करणार आहे, कारण मी अनेक वेळा समाजाकरता चांगलं काम करतो. पण वारंवार मला पोलीस नाहक त्रास देतात. कोणत्या प्रेशरमध्ये, कोणत्या नेत्याच्या प्रेशरमध्ये देतात. मला देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याकडून पण मागणी आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, मी स्वतः एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आशिष शेलार साहेब, तुम्ही मला ओळखता. अमित साटम साहेब, मला तुम्ही ओळखता. पण हा गुंडा तुमचा नेता माझ्या जीवावर उठलाय. माझ्या परिवाराला त्यांनी फार म्हणजे मला कोणत्याही प्रकारचं तोंडावर पडण्यासारखं ठेवलं त्यांनी. मला कुठे वारंवार नाहक त्रास देतो. निवडणूक लढवणे हे माझा अधिकार आहे. निवडणूक लढवणं हे माझा अधिकार आहे, पण माझ्या अधिकारापासून मला वंचित करतायत. मी फक्त चिमटे साहेबांना एवढंच निवेदन करीन की याच्या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी. मी जर चुकीचा ठरलो तर माझ्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी देखील इच्छा आहे. मी कोणावर अन्याय केला नाहीये. माझ्यावर अन्याय होतोय तर मी स्वतः सांगेन, जर मी गुन्हेगार असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करावा. मी एक पण पोलिसांचा विरोधी नाहीये. मी माझ्या वयाचे 25 वर्ष मी पोलिसांना दिलेले आहे. मी पोलीस मित्र म्हणून काम केलेलं आहे. पण हे पोलीस मित्र असण्याचं मला काय फळ मिळतंय? का माझ्यासोबत अन्याय होतोय? का मला असं डवळतात? माझ्या मुलाला इलेक्शन लढण्याचा अधिकार नाही आहे का? वाटेल तेव्हा त्याला जीवे मारायचं, मला जीवे मारायचं धमक्या भेटतात, आम्हाला वाटेल तसं करतात. हा, असं का चाललंय? आजच्या लाईव्हच्या माध्यमाने एवढं सांगतो, जर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला तर मी ह्याच कार्यालयावर डीसीपी साहेबांच्या समोर मी माझ्या 8 वर्षाच्या मुलाला घेऊन आत्महत्या करून पेट्रोल टाकून जळून घेईन, नाही तर मंत्रालयासमोर जळून घेईन, जर चौकशी नीट नाही झाली तर. धन्यवाद. फक्त या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सत्याच्या मार्गावर चालण्याचा काय परिणाम मला भोगावा लागतोय हे त्या गुंड नेत्याला, जो भारतीय जनता पार्टीचा गुंड नेता आहे, त्याच्या थोबाडात मारण्याचं काम प्रत्येक शेअर करेल. जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.